तर बच्चू कडू यांनी विधानसभेला निवडून येण्याची आता त्यांची क्षमता संपलेली आहे अशी खोचक टीका इकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। तर बच्चू कडू यांनी शिंदेंच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि यावर राऊतांनी निशाणा साधला। यावर शिवसेना नेते मंत्री उदय सामंत यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। स्टेटमेंट ऐकलं की माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? कष्टाने वाढवलेला माझा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडूंचं एक स्टेटमेंट मी आत्ताच वाचलं नाही ऐकलं। आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते। अर्थात ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांचा निर्णय एका आमदारकीसाठी, याचा अर्थ तुम्ही विधानसभेला निवडून यायची तुमची क्षमता संपलेली आहे। हेच बच्चू कडू माननीय उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, त्यांना मंत्रिपद दिलं होतं। ठीक आहे, त्यांचा प्रश्न। प्रत्येकानं दिव्याखाली अंधार स्वतःच्या किती आहे तो बघितला पाहिजे, स्वतःचं पहिलं बघितलं पाहिजे ना। आता दानवेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर युबीटीमध्ये काय काय आहे, कोण कोण आम्हाला रात्रीत भेटले ते मी सांगत नाही, ते सांगत नाही। त्याच्यामुळं आपल्या दिव्याखाली अंधार किती आहे आपण बघितलं पाहिजे। सारखं उठसूट बच्चू कडूंवर टीका, एकनाथ शिंदे साहेबांवर टीका, ह्याच्यानं काय शेवटी आम्ही देखील माननीय संजय राऊत साहेबांना मतदान केलेलं आहे, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे हे कुठेतरी असलं पाहिजे। आणि सारखं सकाळी उठलं की एकनाथ शिंदे, पण ते चांगलं आहे। एकनाथ शिंदे साहेबांना कोण जर विसरत असेल तर हे परत आठवण करून देतात की नाही नाही। आणि एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केल्यामुळं काही वाईट होत नाही आहे। एकनाथ शिंदे साहेबांचं वलय हे अजून मोठं होतं आहे।